नमस्कार मित्रांनो, मी नागेश सालेगावकर एन सिव्हिल प्लॅनिंग या चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहत आपल्याकडे नवनवीन प्लान असतात आणि आम्ही ते प्लान तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवत राहतो. तर अशाच प्रकारचे 2D मध्ये, 3D मध्ये, 3D मॅक्समध्ये बरेचसे आपल्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत प्लान आम्ही टाकलेले आहेत. त्यावेळेस असाच 3ds मॅक्सचा नवीन प्लान आहे. 3 मजल्याची बिल्डिंग आहे, बंगला आहे. तर या बंगल्यामध्ये मित्रांनो तुम्हाला छानसं असं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे, की स्ट्रक्चर सुद्धा दिले आहेत, कुठं काय असणार आहे काय ते. तर यामध्ये ग्राउंड फ्लोअरमध्ये तुम्हाला एक किचन आणि एक मेन हॉल येणार आहे आणि वॉशरूम येणार आहे. त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला तुमचे 2 बेडरूम असणार आहेत आणि थर्ड फ्लोअरला एक बसायसाठी हॉल आणि एक बेडरूम असणार आहे आणि वॉशरूम दोन्ही जागेवर असणार आहेत. तर असे सुंदरसा प्लान आहे. याच्यामध्ये अजून एक वेगवेगळे प्रकारचे स्ट्रक्चर टाकलेले आहेत, डिझाईन टाकलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओद्वारे पाहू शकता. तर असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सिव्हिल प्लॅनिंग या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकनला क्लिक करा. तर बघा मग हा नवीन 3ds मॅक्सचा प्लान. तर मित्रांनो, हा आहे आपला 3ds मॅक्सचा प्लान. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या प्लानमध्ये फरशी वगैरे स्ट्रक्चर सर्व काही दिलेलं आहे. घराची कलरिंग, त्यानंतर हा हॉल असणार आहे तुमचा खालचा. साईडला हे किचन असणार आहे. किचन पाहू शकता तुम्ही, हे किचन असणार आहे तुमचं. नंतर हे फ्रीज वगैरे, देवघर या सर्व असं तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. इकडं वॉशरूम असणार आहे सगळं आणि डोअर पण आहे वॉशरूमला, एक इकडे एक. हा सुंदर असा प्लान आहे मित्रांनो, बघू शकता. नंतर समोरील आता हे बघा, तुम्ही सर्व बघू शकता वॉशरूम कसं येणार आहे आणि इकडं ओपन पेस जागा, तुम्हाला काही वाळू घालायलाच असेल किंवा काय काम असेल तर ह्या स्टेअर पायऱ्यावरती जाण्यासाठी अशा प्रकारचा हा सुंदर असा, हे बघा आता असं वर जाऊ शकता तुम्ही, पायऱ्यांनी मार्क केलेली आहे. आणि नंतर ही 3 ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर झाल्याच्या नंतर असा तुमचा हा प्लान दिसणार आहे. यामध्ये एक किचन येईल, 2 बेडरूम, 3 बेडरूम येतील, एक किचन आणि 2 मेन हॉल येतील. असे 6 रूमचा हा प्लान आहे. वॉशरूम सेकंड फ्लोअर सगळीकडे राहतील. आणि ही बिल्डिंग तयार झाल्यानंतर अशी टाईप आपली बिल्डिंग दिसणार आहे पूर्ण. यानंतर पुढे अजून आपल्याला यामध्ये अजून नवीन नवीन डिझाईन वगैरे द्यायचे आहेत, ते पुढे पहा तुम्ही. असंच आता नंतर बिल्डिंग तयार झाल्यानंतर अशी आपली बिल्डिंग दिसणार आहे. तुम्ही पाहू शकता वेगवेगळी डिझाईन दिलेली आहे. तुमचं गेट आहे, हे उघडणं लागणं अपडाऊन होत राहते, ते व्हिडिओद्वारे तुम्ही बघू शकता. असं तुमचं गेट येणार आहे. त्यानंतर हे बाहेरील तुमचा रोड आहे आणि हे डिझाईन केलेली आहे घराला पूर्णपणे, बघू शकता तुम्ही. स्ट्रक्चर वगैरे सर्व काही व्यवस्थित दिलेलं आहे, बघू शकता. डिझाईन, नवीन एक डिझाईन तयार केलेली आहे घराची किंवा बिल्डिंग. ही बिल्डिंगमध्ये अशा वेगवेगळ्या अनेक दुसऱ्या डिझाईन पण आपण टाकू शकतो आपापल्या मनाने, जर कशा टाकायच्या असतील तर. छानशी बिल्डिंग आहे, बघू शकता तुम्ही. हे डोर असं उघडणार, मेन गेट असं उघडणार लागणार. हे रोड असणार आहे तुमचा हा काळ्यामध्ये दिलेला. आणि पूर्णपणे बिल्डिंगचा सुंदर असा स्ट्रक्चर आहे, बाहेरील कलर वगैरे. हे मेन डोर आतमध्ये जाण्यासाठी हे वरील डिझाईन केलेली आहे. वेगवेगळे स्ट्रक्चर दिलेलं आहे घराला. वरती जाण्यासाठी स्टेअर पायऱ्यासाठी सुंदर अशी डिझाईन केलेली आहे, पायऱ्यासाठी पण. छानसं अशी बिल्डिंग तुमची झाल्यानंतर, प्लॅन झाल्यानंतर अशी बिल्डिंग दिसणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशी तुमची एक अशा प्रकारची बिल्डिंग तुमची दिसणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा नवीन 3ds मॅक्सचा प्लॅन बंगल्याचा? असेच अजून वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन प्लॅन पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जे प्लॅन पाहिजे असतील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. असेच अनेकसे प्लॅन पाहण्यासाठी तुम्ही सिव्हिल प्लॅनिंग या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.